सोने की आयात पर भी देश का बहुत बड़ा पैसा विदेश जाता है। मैं आप सबसे देशवासियों से आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें। गोल्ड की जरूरत नहीं है। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढते दर लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना एका वर्षासाठी सोनं खरेदी न करण्याची विनंती केली। आपण आत्ता जवेरी बाजारमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैनजी। आई लग्न सराईचे दिवस आहेत आणि अशामध्ये मोदीजींनी आवाहन केलंय भारतीयांना, तर ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मोदीजींनी आवाहन केलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे। काय की आपण सोना घेतला तरी ते सोना फॉरेनमधून येतात आणि त्याचं आपल्याला डॉलर पे करायला लागते। आज डॉलर 70 पार झाला आहे, 97 वरती गेला आहे। कसं तरी आपल्याला ते लोड पडते। आता म्हणजे काय रिसायकल गोल्ड आमचं चालते। हे बघा दुकान भरलेली आहे, कस्टमर आहेत, त्याचे काम चालू आहेत। लहान लहान वस्तू घेतात, सोन्याची मोठी वस्तू असते तर रिसायकल गोल्डवरती बसतात आणि सरकारला पाहिजे तरी काय त्यांना रिसायकल गोल्डवरती स्कीम करायची की भाई GST नाही घेणार आम्ही, तसं ते सॉल्युशन काढू शकते। पण असं सांगायचा की सोनं तुम्ही घेऊ नका ते मुश्किल आहे थोडा। याचा सराफा बाजारावर काय परिणाम? सराफावर जर मोठा परिणाम असेल, 3000 करोड कारीगर आहेत, 3 करोड कारीगर आहेत। त्याचा कारागीर आमच्याकडे 35 माणूस आहे। एक दुकानला 35 माणूस म्हणजे 5 दुकान आहे, म्हणजे 125 माणूस झाले। तेवढी कशी मुंबईला 25,000 दुकान आहेत। 25,000 दुकानमध्ये किती स्टाफ असेल, ते स्टाफ सगळे बेकार होणार। आणि कारागीरला आता मुंबईला जे आर्टिशियन्स आहेत ते कुठे नाही। आता सुरतला तुम्ही बघितलं की सुरतला ते डायमंडचं काम होता, पण ते CVD आला तर सगळे पळून गेले तिथून। असं इथून कलकत्ता आणि बंगलोरला परत कारागीर जाणार। जे हँडमेडचे जे आपले पेक्युलरिटी आहे इंडियनची ते नाही भेटेल, ते कुठे नाही भेटेल। पण तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काही फरक जाणवतोय का? आता जेव्हा ग्राहक येत आहेत तेव्हा ते सोनं खरेदी करण्यावर त्याचा भर फरक त्यांना सगळे आम्ही सांगतो, आम्ही स्वतः सांगतो की नाही बुलियन तुम्ही घेऊ नका, एक्स्ट्रा सोना तुम्ही घेऊ नका, तुम्हाला जेवढं पाहिजे लग्नात तेच घ्या बस, आम्ही सांगतो सर। राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र जर ट्रेड डेफिसिटवर याचा कशा प्रकारे परिणाम होईल? ट्रेडवरती काय आता सांगू शकत नाही, पण काम कमी झालं आहे। उद्या आणि आजपासून काम कमी झालं। जे कस्टमर आमच्याकडे येऊन दागिने घेते ते बुलियन आज मागत नाही। त्यांच्या बी मगजात बसले की नाही बुलियन घेतलं म्हणजे काय होणार, इम्पोर्ट होणार म्हणजे काय होणार, काहीतरी डॉलरला आपलं पेमेंट करायला लागते। डॉलर आज 97 वरती गेला आहे, मोठा अमाऊंट गेला आहे, तर काहीतरी पेमेंट वाढणार। तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? यावर सुवर्ण मध्य कसा काढणार होतो? आम्ही काम करू आणि कस्टमरला सांगू की बुलियन घेऊ नका, नंतर बघू काय होणार ते बघू। तुम्ही सरकारकडे काही विनंती करणार आहात? सरकारला आम्ही असोसिएशन सगळे जिथे 10-12 असोसिएशन मुंबईत सगळे भेटून PM मोदीला भेटणार। आज नाही तर उद्या भेटणार टाईम काढून, त्यांच्याकडे टाईम असेल ते त्यांना भेटेल आणि विचार करायला की परत विचार करा, तुम्ही जे सांगितले त्याच्यावरती परत विचार करा। मोदींच्या वक्तव्यानंतर देशभरातील ज्वेलर्स, व्यापारी आणि कारागिरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ऑल इंडिया जेम्स अँड गोल्डस्मिथ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित दत्ता यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अभी जो हमारा जो संकट आया है, एक तो देखिए सोने का भाव इतना बढ़ गया है जिसके लिए हमें तो काम धंधा मिल नहीं रहा था। अभी सरकार ने, हमारा पंतप्रधान ने जो ऐसा आह्वान किया है, अभी हम लोग तो मरने की नौबत पर आ गया है। हम लोग जाए तो कहाँ, 2 कोटी फैमिली इस काम पे शोरूम से लेके कामगारों तक ये जुड़ा हुआ है। एक कामगारों का अध्यक्ष होने के नाते अभी हमारे को इसके
इसके खिलाफ हमारे को कोई सख्त कदम उठाना पड़ेगा, क्योंकि सरकार यह आह्वान को वापस लेवे हम चाहते हैं। इथे आपल्याबरोबर काही ग्राहक पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. की मोदीजींनी जे सांगितले ते काहीतरी अर्थाने खरं असू शकतं, म्हणून आपण आता सोनं घेणं थांबलंच पाहिजे. आणि ज्यांना खरंच अत्यंत गरजेचं आहे, काहींचं लग्न सराई वगैरे असेल त्यांनी घ्यावं, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर घेऊ नये. आणि माझ्यापेक्षा जास्त तर सोनारांनी सांगितलंच असेल तुम्हाला सोनाराचे कांट असलं बरे असतात, कारण आपल्यापेक्षा जास्त सोनारांना माहिती असतं पुढे काय होणार आहे. ते ऐकून आम्हाला पण असं वाटायला लागलं की खरंच आता आपण घेऊ नये, एक थोडे दिवस बघून मग कमी झालं भाव तेव्हा घेऊ. आता खरं तर माझी बी नात आहे ना, चांगला 85% मार्क घेऊन पास झाले. मला काहीतरी तिला करायचं होतं, पण आता हे भाव बघून आहे ना मी आता गप्प बसले. तिला बोलणार आहे मी नंतर करते, पण मी नाही करणार आता, काय घ्यायला भानगडीत पडणार नाही. मैं खरीदने ही आई हूँ, भले वो कोई कितना भी बोले, बट जो रिक्वायरमेंट है वो तो है ही. अभी ये तो चलता रहेगा, अभी वॉर कब रुकेगा किसको पता है. तो लेना जो है वो तो लेना ही पड़ेगा. इन्वेस्टमेंट की तरह भी थोड़ा थोड़ा तो चालू ही रखेंगे. हम लोग तो थोड़ा थोड़ा खरीदेंगे तो ही आगे जाके वो कुछ वैल्यू बनेगा. अचानक से रेट बढ़ेगे तो कहाँ से लेंगे हम. राष्ट्रहितासाठी ते या निर्णयाचं स्वागत करतायत, मात्र कुठेतरी एक सुवर्ण मध्य काढण्यासाठी सुद्धा ते पाऊल उचलणार आहेत. कॅमेरामॅन रमेश खोडदेकर सह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार, मराठी.